आज मला ह्याने खूप रडवलं. नमस्कार, मी वैशू, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं सकाळी आज लवकरच उठले तर लवकरच आंघोळ करून घेतली, कारण अक्षय तृतीया होती. त्यामुळं आज स्वयंपाक करायचा होता. खूप जास्त स्वयंपाक असतो, त्यामुळे लवकर उठून पटकन आज आंघोळ करून घेतली आणि पटकन आवरून घेतला. आणि सकाळी आंघोळ केली की मग असं होतं, शिंकाचं यायला चालू होतात. त्यानंतर माझं कानातलं हरवलं होतं, सोन्याचं नाही नकलीच होतं. ते शोधत होते. त्यानंतर मग इथे एक टाचा खूप उरल्यामुळं क्रीम आणली होती मामाने, मग ती लावून घेतली. त्यानंतर पटकन सॉक्स घालून घेतले, कारण टाचा आता मला नीट करायचे होते, कारण खूपच खराब झालेला आहे. त्यानंतर मग इथे पीठ मळून घेतलं पटकन. मग इथं आंब्याचा रस करायचा होता. त्यानंतर मग इथं रस करायला घेतला. आणि आमच्या इकडे अशा प्रकारचा रस करतात. तुमच्या इकडे कसा करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सीझनचा पहिलाच आंबा होता. आता खूप छान आंबा आहे आणि खूप प्राईससुद्धा आहे आता, कारण आता नवीनच चालू झाला आहे, त्यामुळं महाग आहेत. आणि त्यानंतर मग इथे रस करायला घेतला. आणि रस करायला घेतलं की मग इथं मी असं चाकूने कापून मग चमच्याने काढून घेतात. आमच्या इकडे असा रस आवडतो, हाताने चुरून रस कोणी आमच्या इकडे खात नाही. तुमच्या इकडे कोणत्या प्रकारचा रस करतात मला हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मग छान असं जेवण केलं होतं. रस चपाती, रस असा छान असं घट्ट केलं होतं. मला जास्त काही घट्ट आवडत नाही, मला अशाच प्रकारचा रस आवडतो. त्यानंतर फ्रीजरवर ठेवून दिला, कारण रस घट्ट छान गार छान लागतो खायला. त्यानंतर मला याने खूप आज रडवलं. कांदा म्हणजे खूपच भयानक आहे, कापायचा म्हणलं की खूप कंटाळा येतो मला. तर त्यानंतर मग इथे पापड कुरड्या तळून घेतल्या. मागच्या वर्षीच्या कुरड्या आहेत, माझ्या मम्मीने दिल्या होत्या. त्यानंतर हा पापड आहेत घराचे, मी आत्ता केलेल्या, खूप छान झाले आहेत. त्याची रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर लवकर जाऊन बघा, नक्की करा, खूप छान असे होऊन जातात. त्यानंतर इथं सांडग्याची भाजी केली होती, आत्यानी चपात्या भाकरी करून घेतल्या. इथं मग पूजा केली होती, तर निवद दाखवला. तर इथं छान असं निवद दाखवलं. त्यानंतर जेवण करायला घेतलं. खूप छान आज बेत होता. तुमच्या इकडे काय बनवलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता इथेच एंड करते, भेटूया उद्या. बाय बाय.